दादा मतदान मतदाना दिवशी देखील काही ठिकाणी गदारोळ झाला, त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवला, कारण की लोकशाहीचा तो म्हणजे लोकांचा लोकशाही आहे, पण त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठवला. काय वाटतं तुम्हाला? नाही, 2 तारखेला पंढरपूर नगरपालिकेचं मतदान होत असताना प्रभाग क्रमांक 6 मध्ये उर्दू शाळेमध्ये तो घडलेला प्रकार होता. तिथं पुढच्या उमेदवाराच्या चिन्हाच्या समोर त्या ठिकाणी पेनने आणि मार्करनी खून करून बाहेर त्या ठिकाणी जे खून केलेले ते बटन दाबा म्हणून सांगितलं जात होतं. आम्ही उमेदवार म्हणून प्रणिता बालके आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आणि तिथल्या त्या बूथ एजंटनी आणि त्या प्रभागातल्या उमेदवारांनी सकाळी 9 वाजल्यापासून ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु 2 तास त्या ठिकाणी त्यांच्या ऑब्जेक्शनवरती कोणतीही दखल तिथल्या केंद्र प्रमुखांनी अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. त्यानंतर उमेदवार स्वतः गेल्या, त्यानंतर आम्ही गेलो आणि ती बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी कबूल देखील केली आणि त्यामध्ये तिथं त्यांच्या मान्य केल्यानंतर पुसल्यानंतर बदलण्यासाठी मान्य केल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि 12 तासानंतर त्या घडलेल्या घटनेच्या बद्दल आमच्यावरती FIR करून हम करे सो कायदा सरकार आमचा आहे म्हणून त्या ठिकाणी काही लोक प्रशासनाला आणि अधिकाऱ्याला हाताशी धरून चुकीचं काम करत असतील तर ते होऊ द्यायचं नाही हे त्यासाठी सांगितलंय नाही. आणि मुळात निवडणुकीच्या इतिहासामध्ये असा कधीच प्रकार त्या ठिकाणी झाला नाही. मंगळवेढच्या नगरपालिकेची निवडणूक अचानकपणे मतदानाच्या अगोदर 2 दिवस तुम्ही रद्द झाले किंवा पुढे ढकलले म्हणून सांगत असाल तर 4 दिवस त्यावेळी 26 ते 29 3 ते 4 दिवसाचा कालावधी आहे. मतदान 2 तारखेच्या ऐवजी 6-7 तारखेला होणं अपेक्षित होतं, पण तुम्ही प्रक्रियाच पुन्हा घ्यायची आणि 20 तारखेला मतदान त्या ठिकाणी ठेवणं म्हणजे जे आज तुम्ही त्यांच्या बोलण्यातनं वागण्यातनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घटना बदलण्याच्या भाषा करणारे नेते खऱ्या अर्थानं त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या विचारातून घटना बदलण्याचं पायमल्ली करण्याचं काम काही लोक करतायत, परंतु कदापि आम्ही ते होऊ देणार नाही. लोकशाही टिकली पाहिजे, वाचली पाहिजे. यासाठी आज 2 तारखेचं पंढरपूरचं मतदान झाल्यानंतर मंगळवेढा नगरपालिकेचं आज त्या ठिकाणी काल 4 तारखेला कलेक्टरनी परत प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्या बाबतीत आज विजय संकल्प मेळावा म्हणून आम्ही आदरणीय ढोबळे सर असतील, आदरणीय रामभाऊ नाना, आदरणीय बाप्पा असतील, या आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आदरणीय अभे असतील आणि सर्व नगरसेवकांना घेऊन त्या ठिकाणी हा संकल्प मेळावा आम्ही आयोजित केला आणि त्या मेळाव्यात मुळात ज्या लोकांनी हा प्रकार केला तेच लोक 2 दिवसापूर्वी मेळावा घेऊन वैयक्तिक टीका टिप्पणी, वैयक्तिक पातळीला टीका टिप्पणी, मुळात आम्ही पहिल्यापासून आव्हानांनी विनंती केली आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही निवडणूक मुद्द्यावर पुढच्या विकासाच्या विजनवर 5 वर्षाच्या कामावरती त्या ठिकाणी लढवतीये आणि तीच मुद्दे घेऊन जात असताना जे आज परवा दिवशी आमच्यावरती टीका करत होते ते लोकप्रतिनिधी आहेत, बाहेरून पंढरपूरला आलेले लोक सुद्धा लोकप्रतिनिधी आहेत. एकीकडे केंद्रात राज्यात आमचं सरकार आहे, नगरपालिकेत द्या म्हणून तुम्ही सांगताय, मग केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना या नगरपालिकेला निधी किती दिला, किती खर्च केला हे आकड्यानुसार आणि कामानिशी सांगायला पाहिजे होतं. निधीच्या गप्पा मारत असताना प्राथमिक मूलभूत गरजाला जर आम्हाला झगडावं लागत असेल, भांडावं लागत असेल तर हा दुजाभाव त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि ही जी आमची उद्याची 20 तारखेची लढाई आहे ही लढाईच त्या ठिकाणी विकासाच्या विजनसाठी आणि 5 वर्षाच्या पुढच्या कामासाठी. आज एकीकडं पंढरपुरात बोललं गेलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करू, मंगळवेढ्यात आम्ही कोट्यवधी रुपयाचा निधी आणला जातो आणू म्हणून सांगतायत. मग तुम्ही या गप्पा मारत असताना आम्हाला दोन्हीकडे पण मूलभूत गरजांना, मूलभूत अडचणीला जर झगडावं लागत असेल तर यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे. आणि उद्याच्या 20 तारखेला तमाम मंगळवेढ्यातल्या मायबाप जनता ही रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहतील हा मनामध्ये ठाम विश्वास आहे. पालकमंत्री सातत्याने म्हणतात की जर तुम्ही निवडून आला तर तुला निधी कुठून मागणार, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? निधी कुठून मागणार हे पालकमंत्र्यांनी बोलणं म्हणजे त्या ठिकाणी हेच आम्ही सांगतोय की कायदा किंवा ज्या भागात म्हणजे तुम्ही निवडून गेल्यानंतर ज्या पवित्र भवनामध्ये शपथपूर्वक नमूद करता की तमाम प्रत्येक नागरिक हा माझा आहे म्हणून संबोधतो. आदरणीय ढोबळे सर येत आहेत, या जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्यांनी देखील भूषवलंय.
पण त्यांच्या काळात कधी निधीच्या बाबतीत दुजाभाव, अडवणूक, पिळवणूक कधी झालेल्याची एक उदाहरण देता येईल का? आणि म्हणून यांची जर भूमिका ही असेल तर या भूमिकेला लोकशाही पद्धतीनं लोकच उत्तर देतील. आणि राहिली गोष्ट निधीचा, तर आम्हाला आमच्या स्वर्गीय नेत्यांनी आदरणीय भारतनानी नसतील किंवा पालकमंत्री म्हणून ढोबळे सरांनी राज्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे. या नेते मंडळींनी इथं अहोरात्रपणे अनेक वर्ष आपल्या कामातून दाखवून दिलेलं आहे. निधी कसा खेचून आणायचं, काय करायचं तेवढं आम्हाला चांगलं कळतंय. उद्या विकासाच्या बाबतीत आम्ही तो निधी आणण्यासाठी सक्षम आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मंगळवेढीचं विजन काय असेल? तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मंगळवेढचं विजन पिण्याचं स्वच्छ पाणी. कारण मंगळवेढा शहर एक कप बशीसारख्या आकाराचा आहे. चारी गोलाकार त्या ठिकाणी आजूबाजूचा परिसर हा उंचावरती आहे आणि शहर आपलं खाली आहे. त्यामुळे इथल्या ड्रेनेजच्या पाण्याच्या बाबतीत, गटारीच्या बाबतीतलं नियोजन, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीतलं नियोजन, घरपट्टी, पाणीपट्टी, वाढीव क्षेत्र झाले त्या बाबतीतलं नियोजन, या बाबतीतलं नियोजन असेल. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी, कारण या अगोदर इथल्या शहरातल्या चंगुमंगुनी नगरपालिकेत गेले 15 वर्ष फक्त ठेकेदारी, टक्केवारी आणि ठराविक लोकांनाच हाताशी धरून लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून केलं. पण आमचं आपल्या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे, चंगुमंगू एकदा बाजूला सारा, बघा मग मंगळवेढा नगरपालिकेचा कामाचा त्या ठिकाणी कामकाज असेल, इथली कामं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अभियानच्या माध्यमातून सर्व नगरसेवक कशा पद्धतीने पार पडतील. तुम्ही मला म्हटल्याबरोबर लोकशाही म्हणलं जाते कारण की चिन्ह वाटपाट टाइमला देखील तिथं विलंबित करण्यात आलं आणि नंतर परंतु आता केसेस पण तुमच्यावर झाले की त्या ठिकाणी तुम्ही आवाज उठला म्हणून. मग लोकशाहीला कुठेतरी लोक मानून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मंगळवेढा आणि पंढरपूर याच्या उमेदवार आहेत त्याच्या पाठीमागे उभा राहतील काय? नक्कीच उभा राहतील. चिन्हाच्या बाबतीत देखील आमच्यावरती जी गोष्ट घडली, 25 तारखेलाच आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पंढरपूरला आणि मंगळवेढ्यात दोन्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला की आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही राष्ट्रीयकृत पक्षांच्या नंतर तितकाच दर्जा असणारी आघाडी आहे, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आहे आणि त्या बाबतीत आमच्या आघाडीनं एबी फॉर्म देखील तुम्हीच या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच दाखल करून घेतलेला आहे. त्यामुळं आम्हाला सरसकट समान चिन्ह मिळावं ही मागणी करत असताना फक्त मी सांगितलेलं ना, सरकार आमचं आहे आणि आम्ही कसंही करू शकतो म्हणून रोज वेगवेगळे GR. आज चिन्हाच्या बाबतीत 8 तारखेला तुम्ही अधिसूचना वेगळी करताय, 21 तारखेला शुद्धीपत्राच्या नावाखाली चिन्ह त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं कब्बशी चिन्ह 8 तारखेला वेगळा आहे आणि 21 तारखेला वेगळा आहे. त्याचबरोबर तुम्ही रोज जर वेगवेगळे GR काढून आम्ही म्हणेल तेच करणार असाल तर लोक सुज्ञ आहेत. आज पंढरपुरात देखील मतदानापर्यंत लोकांनी दाखवून दिलं की तुमच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला आम्ही स्वाभिमानानं लढून त्या ठिकाणी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, भविष्य काळात नुसती जिवंत नाही तर ती टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठीची ही लढाई आहे. त्या बाबतीत पंढरपूरकर शेवटी मतदान संपेपर्यंत जागृतपणे मतदान केलंय. तीच भूमिका उद्या मंगळवेढ्यातली तमाम मायबाप जनता 20 तारखेला मतदानातून करेल. आणि दुपारी मी सांगितलेला हा प्रकार 11:30-12ला पंढरपूरमध्ये 6 नंबर प्रभागामध्ये घडला आणि रात्री 12:30ला होतोय. म्हणजे 12 तासाच्या नंतर त्याला अचानकपणे कशी जाग आली, कोण त्याच्या पाठीमाग आहे, हा तपास आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जाऊन न्यायालयाच्या बाजूनं त्या ठिकाणी जाब विचारणार आहे आणि न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल आणि त्या चुकीच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित त्या प्रशासनाची चौकशी त्या ठिकाणी आम्ही लावण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या न्यायालयात जाणार आहे. दादा 2 तारखेला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं, त्या ठिकाणी जर पहिले तर पैशाचा अमाप वापर असेल किंवा निवडणूक आयोगाचा घोळ असेल, त्या संदर्भात येणाऱ्या मंगळवेढीची निवडणूक त्या पद्धतीनं म्हणजे होईल का? आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पंढरपूरमध्ये आक्रमक होता त्या पद्धतीनं आम्हाला मंगळवेढ्यात तेच चालू. नाही, मुळात या दोन्ही निवडणुका पंढरपूरची असेल मंगळवेढ्याची लोकांनी हातात घेतलेल्या आहे आणि आज हे दोन्ही पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार इथं आहेत, मंगळवेढच्या इथं आहेत. हे जनतेतनं लोकांनी त्या ठिकाणी लोकांतनं आलेली ही मागणी आहे आणि लोकांनी ठरवलेला उमेदवार आहे. त्यामुळे ही निवडणूक या उमेदवारापुरती मर्यादित नाही तर ही नागरिकांनी त्या ठिकाणी हातात घेतली आहे. हे आम्हाला 2 तारखेला मतदानाच्या रूपानं नागरिकांनी दाखवून दिलं. तीच भूमिका उद्याच्या 20 तारखेला मंगळवेढ्यात त्या ठिकाणी दिसून येईल. आणि राहिला प्रश्न आक्रमकता, चुकीचं होत असेल तर पंढरपुरात जसं आक्रमक राहिलो त्याच्यापेक्षा जास्त मंगळवेढ्यात आक्रमक राहील का? आम्ही चुकीचं करणार नाही आणि केलेलं पण नाही.
आम्ही हात जोडून मतं मागणारी, बाबासाहेबांच्या संविधानाला, घटनेला मानणारी आम्ही माणसं आहे. पण सरकार तुमचं आहे म्हणून प्रशासनाला हाताशी धरून वेगळी भूमिका घेत असाल तर त्यावेळी तितक्याच आक्रमकतेनं रस्त्यावरती उतरण्याला सुद्धा आम्ही मागे पुढे बघणार नाही. मंगळवेढ्यामध्ये पाणी, मंगळवेढ्यामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, हातवाडीचा प्रश्न आहेत आणि महिलांसंदर्भात प्रश्न आहेत, परंतु नानांनी देखील पाण्यासाठी एक प्रयत्न केला, तशा पद्धतीने अजून देखील पाण्याचं तसं काही झालेलं नाही. तर मोठा प्रश्न आहे पिण्याचं पाणी. हद्दवाडी भाग असेल किंवा नगरपालिकेच्या कराच्या बाबतीत असेल आणि नगर का कामकाज होत नाही. मुळात काही चुकीची माणसं गेली 15 वर्ष त्या ठिकाणी जात आहेत. एखादं विकासाचं व्हिजन आणि धोरण राबवायचं म्हणलं तरी ते लोक राबवू शकत नाहीत आणि त्या लोकांच्या विरोधातच आमची लढाई आहे. आणि जे आज पुढचे उमेदवार आहेत ना, यांनीच तत्कालीन नगराध्यक्ष, मग अरुणाताई माळे असतील, त्याच्या पूर्वीच्या अरुणाताई दत्तू, या नगराध्यक्षांना महिला सक्षमीकरणचं तुम्ही एकीकडे धोरण सांगताय, त्यांना काम देखील करू दिलं नाही. तुम्ही त्यांना वैयक्तिक जाऊन विचारू शकता किंवा तमाम नागरिकांना माहित आहे. त्यांनी एखादा विकासाचा मुद्दा घेऊन आला की ठेकेदार आणि टक्केवारी आणि काही लोक चुकीचं काम करत होते आणि विकासाच्या विजनला अडथळा आणत होते. मुळात आमची लढाई ते चुकीची माणसंच बाजूला सारण्यासाठीची आहे. आणि 20 तारखेला चंगोमंगो एकदा बाजूला गेले की मंगळवेढा नगरपालिका अतिशय सुरळीत जोमानं, जशी रिक्षा सुसाट धावणार आहे 20 तारखेला, तशीच रिक्षा धावून त्या ठिकाणी नगरपालिकेच्या मध्ये आबे असतील आणि त्यांचे सर्व उमेदवार तिथं त्या ठिकाणी विराज म्हणून विकासाची रिक्षा आणि विकासाचं विजन पुढील 5 वर्ष धावून जाईल. प्रशांत मालकांनी काल संकल्प मेळाव्यामध्ये असं म्हणले की ज्या ठिकाणी पंढरपूरमध्ये कमळ फुलणार आहे आणि मंगळवेढ्यामध्ये कमळ फुलणार आहे. काय सांगतो हे जे म्हणले ना, मी त्या ठिकाणी मला समजलं की काळा दगड पांढरी रेष, मी आपल्या माध्यमातून त्याला आवाहन करतो. तिथं चौकात शिवतीर्थावरती यायचं आवाहन केलं होतं, तिथं आले नाहीत आणि म्हणून उसना आव्हानून मंगळवेढ्यात जरी आले असतील आणि बोलत असतील तर 20 तारखेला त्या ठिकाणी 21 तारखेला निकाल आहे ना, तुमचं सरकार आहे म्हणून, त्यांचं सरकार आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांच्यासाठी मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की पंढरपूरचा निकाल 10 तारखेच्या आत घ्या. माझा त्या ठिकाणी पराभव झाला तर मी त्या ठिकाणी मंगळवेढ्यात येणार नाही आणि तुमचा पराभव झाला तर तुम्ही देखील तोंड दाखवायला मंगळवेढ्यात येऊ नका. लेखी पत्र उद्या आपल्या माध्यमातून देतो, त्यांनी सूचक व्हावं, अन्यथा मी सूचक होतो, अनुमोदक त्यांनी व्हावं आणि पंढरपूरचा मतमोजणी त्या ठिकाणी 10 तारखेच्या आत करावी. निकाल लोकांच्या समोर येईल. आता म्हटल्याप्रमाणे की रिक्षा सुसाट धावेल म्हणतात, तसं घडणार आहे. रिक्षा ही मी याआधी सुद्धा एका बाईटमध्ये सांगितलं होतं की रिक्षा ही विकासाची रिक्षा, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं 100% विकासाच्या दृष्टीने 100% धावणार, म्हणजे येत्या 20 तारखेला धावणार आहे. आणि मगाशी भगीरथ दादांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की नगरपालिकेमध्ये काम करत असताना फक्त ज्यावेळेस माझ्या आई सुनंदाताई आद्या उताडे या नगरपालिकेत जातील, मी विरोधकांना एक आव्हान करतो की दादांनी सांगितल्याप्रमाणे, भगीरथ दादांनी सांगितल्याप्रमाणे विरोधकांना एक माझं आव्हान आहे, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही, मी असेल, माझे वडील बाप्पा असतील, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आम्ही लिहून देतो की आम्ही नगरपालिकेचे निवडून आल्यानंतर फक्त कारभार जी बघल ती आमची आई म्हणजे आबी हीच काम बघल. तसं विरोधकांनीही 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून द्यावं की आम्ही निवडून आल्यानंतर फक्त महिला नगराध्यक्षा तिथं काम करल, मी त्या नगरपालिकेची पायरी चढणार नाही, असं आम्ही जसं लिहून देतोय तसं विरोधकांनीही लिहून द्यावं. एवढं या निमित्तानं, तुमच्या निमित्तानं सांगतो. आता कसं झालंय, ही नगरपालिकेची निवडणूक जी आहे ही जनतेनं हातात घेतलेली आहे. त्यामुळं कुठंतरी हे जे मार्केट कमिटीचे गाळे जे आहेत, हे त्याची एक समिती असते, त्रिसमिती सदस्य, त्या सदस्याच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रिया करून हे गाळ्याचे जे नियोजन झालेलं आहे ते झालंय. फक्त आता विषय फक्त राहिला त्यांच्या टीकेचा. त्या टीकेबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या पायाखालची वाळू निवडणूक जनतेनं हातात घेतल्यामुळं, घसरली असल्यामुळे काही खोट्या अफवा पसरवून कुठेतरी पुढच्या उमेदवाराला कसं बदनाम करायचं या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.